नमस्कार, मी वैशाली वैसाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खुसखुशीत चकली कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण भाजणीचं साहित्य बघू। 4 वाट्या तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि सावलीतच सुकवून घेतलेला आहे आणि जुना तांदूळ वापरलेला आहे, आपण जो इडलीला वापरतो तो। 1 वाटी डाळ घेतलेला आहे, डाळीऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता। 1 वाटी मुगाची डाळ, पाव वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी धने आणि जिरे 2 ते 3 चमचे। हे आता आपण सगळे भाजून घेऊ कढईत एक एक करून। सुरुवातीला तांदूळ भाजून घेऊ। भाजताना आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जास्त फुल ठेवायचा नाही। तांदूळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचा, जास्त लाल पण नाही होऊ द्यायचा। बघा असा भाजलेला आहे तांदूळ, आपण आता हा काढून घेऊ। ताटात अगोदर कॉटनचा कपडा टाकू, जर तसेच तांदूळ टाकले तर ओले होतात म्हणून कॉटनचा कपडा टाकून त्याच्यावर आपण आता हे भाजलेले सगळे एक एक पदार्थ टाकणार आहोत। आता मुगाची डाळ भाजून घेऊ आपण। विकतच्या डाळीला पॉलिश केलेला असल्यामुळे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ओल्या कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेली आहे। बघा अशी भाजायची आहे मुगाची डाळ, जास्त लाल भाजायची नाही। साबुदाणा भाजून घेऊ। साबुदाणा असा फुलतो, त्याच्या लाह्या व्हायला लागतात। बघा असा साबुदाणा भाजलेला आहे तो काढून घेऊ। आपण पोहे भाजून घेऊ। पोह्याला जास्त वेळ लागत नाही, पोहे थोडे गरम झाले की लगेचच काढून घेऊ। जिरे भाजून घेऊ। तर आपली सगळी भाजणी भाजून तयार आहे। हे आता भाजणी आपली चांगली थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणणार आहोत। गव्हाच्या पिठावर दळून आणलं तर आपली चकली लूज पडते, म्हणून डाळ किंवा चकलीचं पीठ दळल्यानंतरच आपली भाजणीचं पीठ दळून आणावे, म्हणजे चांगल्या चकल्या होतात। दळून आणल्यानंतर हे 1.5 किलो पीठ भरलेलं आहे। तर आता वाटीने पीठ मोजून घेणार आहे। 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी। आणि ह्याच वाटीने आपल्याला जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे। 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आता हे आपण कढईमध्ये पाणी घेऊन उकळायला ठेवूया गॅसवर। 2 लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत, ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। असं लसूण झालेलं आहे, पण चकलीला आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे, म्हणून त्याच्यात पाणी घालून आपण पेस्ट बारीक करून घेऊ। जर असा लसूण टाकला तर आपली चकली नरम पडेल, लसूण चांगला बारीक न झाल्यामुळे, म्हणून अशी पेस्ट करून घेतलेली आहे। जेवढं आपण लसणात पाणी टाकलं होतं तेवढं आपण आता यातलं पाणी काढून घेऊ। आपलं योग्य प्रमाणात पाणी राहील। लसणाची पेस्ट टाकून घेऊ। 2 चमचे तेल, 1 चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घेऊ। एक चमचा लाल मिरची पावडर, मीठ, पांढरे तीळ 2 चमचे, थोडासा हिंग आणि हळद। आता चांगली पाण्याला उकळी फुटून देऊया। उकळी फुटलेली आहे, आता आपण गॅस बंद करून कढई खाली उतरून घेऊ।
ह्या 4 वाट्या पीठ काढलेलं होतं ते थोडं थोडं करून आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊ। हे गरम असतानाच आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे। चांगलं पीठ मिक्स झालेलं आहे। आता आपण हे 20 मिनिटासाठी असं झाकून ठेवू। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे एका ताटात काढून पीठ चांगलं मळून घेऊ। तुम्हाला जर गरम पाण्यात हे पीठ टाकायचं नसेल तर थंड पाण्यात पण मळू शकता, पण त्यासाठी आपल्याला पिठात तेलाचं कडक मोहन करून टाकायचं आणि सर्व पिठाला चोळून नंतर तुम्ही थंड पाण्यात पण हे पीठ मळू शकता। हे पीठ चांगलं आता आपण मळून घेऊ। हाताला थोडंसं तेल लावून चांगलं मऊ करून घेऊ हे पीठ। आता हा चांगला गोळा तयार झालेला आहे। बघा अशा प्रकारे मळलेलं आहे पीठ। चकलीची चिपळी लावून घेऊया आपण शेवग्याला हे, आणि शेवग्यात पीठ भरून घेऊ आणि चकली सोडून घेऊ। चकली आपण पाडून घेऊ। बघा असे वेडे सुटतात आहे। चार वेडे पाडलेले आहेत मी, आणि शेवटचं टोक आपण बंद करून घेऊ, म्हणजे तेलात टाकल्यानंतर सुट्ट होत नाही। अशा प्रकारे सगळ्या आपण एकसारख्या चकल्या काढून घेऊ। अशा प्रकारे सगळ्या 4 वेड्याच्या चकल्या मी पाडत आहे। तुम्हाला लहान मोठ्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही चकल्या पाडू शकता। हे पीठ मळताना जर जास्त पातळ झालं तर आपली चकली लूज पडते, आणि जर जास्त घट्ट असेल तर ते तेलात विरघळते। म्हणून आपलं पाण्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, म्हणजे चकली चांगली होते। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात चकली सोडून घेऊ। केक करून तेलात चकली सोडू। आणि चकली सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटं पलटायची नाही, नाहीतर आपले चकलीचे वेडे सुट्टे होतात। आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे। जर कमी गॅस ठेवला तर चकली आपली लूज पडते, आणि जर फुल गॅस ठेवला तर चकली आपली वरून भाजली जाते आणि आतून कच्ची राहते। म्हणून मीडियम गॅसवर चकली तळून घ्यायची आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ। दुसऱ्या साईडने पण आपल्याला चकली चांगली तळून घ्यायची आहे। बघा चकलीतला पाण्याचा अंश कमी झालेला आहे। आता बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत, सगळे तळलेले आहे। आता आपण हे काढून घेऊ। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच विविध साध्या सोप्या घरगुती रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तुम्ही पण अशा प्रकारे खमंग आणि खुसखुशीत चकली घरी तयार करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशा प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत। तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊ। एकदम खमंग आणि खुसखुशीत चकली तयार झालेली आहे आपली। बघा आपली चकली कशी झालेली आहे, एकदम आतून खुसखुशीत झालेली आहे, एकदम पोकळ झालेली आहे। धन्यवाद।